रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। नमस्कार, रत्नागिरी खबरदारमध्ये आपलं स्वागत आहे। विधानसभा निवडणूक अगदीच रंगात आलेली आहे असंच आपल्याला म्हणायला काही वावगं ठरणार नाही। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। 5 नंतर प्रचार थांबणार आहे। 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल लागणार आहे। सगळ्यांनाच उत्सुकता आहे की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारतं। आपण एकंदर प्रचाराचा रागरंग बघितला तर आपल्याला सहज लक्षात येतं की उदय सामंत हे सध्या प्रचारावर आपल्याला आघाडीवर दिसतात। जनमत नेमकं कोणाच्या बाजूने आहे। लोकसभेला परिस्थिती वेगळी होती, विधानसभेला परिस्थिती वेगळी आहे। एकंदर जर आपण मतदारांचा कौल पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं या संपूर्ण मतदारांमध्ये सुमारे 35 ते 38 हजार मतदार हे मुस्लिम आहेत आणि हा अत्यंत महत्त्वाचा एक आकडा ठरतो। रत्नागिरी शहराचा विचार केला तरीसुद्धा सुमारे 12,000 वोटिंग हे मुस्लिम समाजाकडनं होतं। मग हा आकडा जर विचारात घेतला तर हा आकडा मतदानाचा कौल ठरवण्यामध्ये निर्णायक ठरू शकतो। आज आपल्यासोबत शिवसेना शहर प्रमुख अल्पसंख्याक समाजाचे साहिल पठाण आहेत। आपण त्यांना विचारूया नेमकी आत्ता मुस्लिम मतदाराचा कल नेमका कोणाच्या बाजूने आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधूया। साहिलजी नमस्कार। मागील आपण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण प्रामुख्याने हीच गोष्ट पाहिली की सर्वसाधारणपणे मुस्लिम मतदार हा आघाडीच्या बाजूने होता। भरपूर मोठ्या प्रमाणावर मतदान हे विनायक राऊत यांना झालं, याचा फटका नारायण राणेंना रत्नागिरी तालुक्यामध्ये बसला। यावेळी इलेक्शनची नेमकी परिस्थिती ती काय आहे? विधानसभेला मुस्लिम मतदार नेमका कुणाच्या पाठीशी राहील असं तुम्हाला वाटतं? रत्नागिरीतला मुस्लिम मतदार 100% सायमन साहेबांच्या पाठीशी राहील आणि लांजा राजापूरचा मुस्लिम मतदारसुद्धा भैया शेटला 100% त्यांच्या पाठीशी राहील। याचं कारण हे आहे की जेव्हा समाजाची काही कामं होती, जेव्हा आम्ही समाजाचे कामं घेऊन साहेबांकडे किंवा भैयांकडे गेलो तर त्यांनी कधी कुठलाही जातीय भेद न करता आमची कामं त्यांनी केलेली आहे आणि ते लोकसभेत ट्रेंड होता त्याचं नक्कीच उलटं ट्रेंड यंदा रत्नागिरी आणि राजापूरला तुम्हाला दिसेल। तुम्ही म्हणताय आता या इलेक्शनला मुस्लिम समाज हा सामंत साहेबांच्या पाठीशी राहील। आता चित्र म्हणजे खरं म्हणजे लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये प्रचंड विरोधाभासाचं म्हणायला पाहिजे। मुस्लिम समाज नेमका काही कुरबुरी चालू होत्या की आपण आघाडीला मतदान करायचं, राज्य पातळीवरनं देखील अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या। नेमकं कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय रोल म्हणजे समजूत कशी काढली त्या मुस्लिम समाजाची? समजूत म्हणजे बघा, कोरोना काळापासून बरेच काही समाजाचे विषय होते। मशिदी बंद होते तेव्हा नमाजीचा संख्याबलेचा विषय होता, दफनभूमीचा विषय होता आणि तुम्हाला सांगतो कधी आरोग्य सेवेत जिकडे आमच्या लोकांना मदत लागली त्यावेळी सामंत साहेबांकडे किंवा भैयांकडे जेव्हा आम्ही संपर्क साधला त्यांनी आम्हाला पूर्णपणे त्याच्यात हेल्प केली आणि त्या केलेल्या कामाची पोचपावती मुस्लिम समाज साहेबांना आणि भैया शेटला नक्कीच देईल येणाऱ्या निवडणुकीत। बरं, हे सर्वसाधारणपणे तुमचा समाज हा धर्मगुरूला मानणारा आहे। धर्मगुरू जे सांगतात ते तुमच्या समाजातले बहुतांशी लोक ऐकतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, हा आजवरचा इतिहास आहे। नेमकं धर्मगुरूंनी तुमच्या यावेळेच्या इलेक्शनसाठी काय सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत? बघा, आम्ही पण धर्मगुरूंचे ॲडवाईस घेऊनच काम करतो। यंदा आम्ही पण त्यांच्याशी चर्चा केलेली तर त्यांचं असं मत होतं, त्यांनी 3 क्रायटेरिया आम्हाला सांगितले त्याप्रमाणे तुम्ही काम करा। पहिला क्रायटेरिया असं त्यांचं म्हणणं होतं, ज्या लोकांनी तुमची अजूनपर्यंत कामं केली आहे त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांच्या विरोधात तुम्ही काम करू नका। सेकंड क्रायटेरिया, भविष्यात तुमच्याबरोबर कोण राहील आणि ते तुमच्या समाजाचा फायदा कोण करू शकतो तुम्ही त्यांच्याबरोबर। आणि थर्ड क्रायटेरिया असं होतं म्हणजे जो पीस आणि हार्मोनी आपल्या क्षेत्रात आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मेंटेन करू शकतो त्याच्या पाठी तुम्ही ठामपणे राहावं असं त्यांचं मत आहे। आणि हे सगळे अँगल बघता आम्हाला एवढंच समजतं की सामंत साहेबांनी भैया शेटनी कधी रिलिजियस पॉलिटिक्सला इकडे हेच नाही केला, प्रोत्साहनच नाही दिलं, थाराच नाही केला। त्यांनी फक्त एक रत्नागिरीकर म्हणून आणि रत्नागिरीचा मतदार म्हणून कुठल्याही समाजाचं न बघता त्यांनी आमची सर्व कामं अजूनपर्यंत केलेली आहे। नाही, एकंदर तुमच्या बोलण्यावरून असं आढळून येतं की यावेळेला विधानसभेला संपूर्ण मुस्लिम समाज सामंत साहेबांच्या पाठीशी राहील। अंदाजे किती टक्केवारी असं तुम्ही सांगू शकता? आता रत्नागिरी तालुक्यात तसं म्हटलं तर
लोकसभेत 33,000 मतदान झालं होतं. आता माझ्या मते थोडं मतदानाचा टक्का वाढेल, 38,000 समथिंग मतदान होईल. तालुक्यातनं नाही म्हटलं तरी 90-95% मुस्लिम समाज तरी साहेबांच्या आणि भैयांच्या पाठीशी राहील 100%. या सगळ्या गोष्टी जर आपण खऱ्या मानल्या तर लोकसभेला जो ट्रेंड होता तो बदलून आता विधानसभेला मुस्लिम मतदार कदाचित उदय सामंत यांच्या पाठीशी उभे राहू शकतात असं साहिल पठाण यांनी आपल्याला आज सांगितलेलं आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.